प्रकरण 22. लंकाकांड -2. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नसते. श्रीलंकेतील जयवर्धने सरकारचे नाक दाबल्याशिवाय ते तमिळ प्रश्नात शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी पुढे येणार नाहीत, याची कल्पना इंदिरा सरकारला आली होती. 1983 मधील ब्लॅक जुलै हत्याकांडानंतर परराष्ट्र मंत्री पी.व्ही. नरसिंहराव कोलंबोत जाऊन जयवर्धने यांना भेटले होते. त्या भेटीत जेव्हा जयवर्धने भारतावरच आरोप करू लागले, तेव्हा हे स्पष्ट झाले होते. पण नाक दाबायचे म्हणजे नेमके करायचे काय? तमिळ बंडखोरांना भारताकडून सहाय्य केले जात होतेच. तमिळनाडूत त्यांना आश्रय दिला जात होताच. टेलो, तमिळीलम लिबरेशन फ्रंट, प्लोटे, पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळीलम, टीईए, तमिळीलम आर्मी, इरॉस, तमिळ रिव्हॉल्युशनरी ऑर्गनायझेशन, एलटीटीई, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळीलम, अशा विविध संघटनांचा त्यात समावेश होता. या बंडखोरांना आता रीतसर लष्करी प्रशिक्षण देण्याचा, त्यांना शस्त्र पुरवठा करण्याचा निर्णय इंदिरा सरकारने घेतला. तो अत्यंत अयोग्य होता, हे आज दिसते. इंदिरा गांधी यांनी यातून एलटीटीई नावाचा एक भस्मासुरच निर्माण केला. तो पुढे उलटला. तो काबूत आणण्यासाठी पुढे भारतीय शांतीसेनेला झगडावे लागले. हजारोहून अधिक जवानांचे बळी गेले त्यात. शांतीसेना आणि रॉ यांच्यात ताळमेळच नव्हता तेव्हा. रॉ चे काही अधिकारी त्यांची वेगळीच लढाई लढत होते. ती हरणारीच लढाई होती. राजीव गांधी यांचाही बळी घेतला तिने. एकंदर चुकलेच सारे श्रीलंकेत. एवढे की भारतीय शांतीसेना आणि एलटीटीई यांच्या त्या लढाईत एकदा अशी वेळ आली होती की श्रीलंकेला वाचवण्यासाठी भारतीय जवान तमिळ बंडखोरांशी लढत होते आणि श्रीलंकेतील रणसिंगे प्रेमदास यांचे सरकार तमिळ बंडखोरांना शस्त्रपुरवठा करत होते. कारण तेव्हा सिंघली जनतेमधील राष्ट्रवाद जागा झाला होता आणि त्यांना श्रीलंकेच्या भूमीत भारतीय सैन्य नकोसे झाले होते. त्याबाबत आज इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या धोरणांचे वाभाडे काढणे कठीण नाही. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. चीनकडे आणि अमेरिकेकडे झुकलेली, तमिळांचे शिरकाण सुरू असलेली श्रीलंका भारतासमोर होती. त्याबाबत काही धाडसी धोरणे आखणे भागच होते. पुढे त्यांना वेगळी वळणे लागली. परंतु तेव्हा तमिळ बंडखोरांना लष्करी प्रशिक्षण देऊन जयवर्धने सरकारवर दबाव आणणे आणि श्रीलंकेला भारतीय प्रभावचक्राच्या आतच ठेवणे हा योग्य पर्याय वाटत होता. इंदिरा गांधींनी तेच केले. बांगलादेशातील स्वातंत्र्यसैनिकांना प्रशिक्षित करण्याचा अनुभव पाठीशी असलेल्या रॉ कडे त्यांनी ही जबाबदारी सोपवण्यात आली. जैन आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तमिळनाडू कामराज काँग्रेसचे नेते पी. नेदुमारन सांगतात की सामी आणि रवी मेनन हे रॉ चे 2 वरिष्ठ अधिकारी. तमिळ बंडखोरांना लष्करी प्रशिक्षण देण्याचे ठरल्यानंतर या दोघांनी श्रीलंकेतील तमिळ नेते चंद्रहासन यांच्याशी संपर्क साधला. चंद्रहासन त्यावेळी तमिळनाडूमध्येच होते. या दोघांनी चंद्रहासन यांना सांगितले की बंडखोरांना आम्ही प्रशिक्षण देणार आहोत. पण ते बंडखोरांच्या कोणत्या गटांना द्यायचे, हे तुम्ही सांगा. या चंद्रहासन यांच्याबाबत एलटीटीईच्या प्रभाकरनचे मत काही चांगले नव्हते. ते मध्यस्थ असतील तर भारत सरकारने आम्हाला स्वर्ग देऊ केला तरी आम्ही तो घेणार नाही, अशी भूमिका प्रभाकरने घेतली. त्यावर चंद्रहासन हे मध्यस्थ नको असतील तर तुम्ही स्वतःच भारत सरकारशी संपर्क का साधत नाही, असे नेदुमारन यांनी प्रभाकरनला सुचवले. पुढे नेदुमारन यांच्या मध्यस्थीने प्रभाकरन पी.व्ही. नरसिंहराव यांना भेटला. आयबीच्या काही अधिकाऱ्यांचीही त्याने भेट घेतली. आणि त्यानंतर मग एलटीटीईच्या बंडखोरांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. मात्र नेदुमारन यांच्या म्हणण्यानुसार हे प्रशिक्षण रॉ कडून नव्हे तर भारतीय लष्कराकडून देण्यात येत होते. आयबीकडूनही एलटीटीईला मदत करण्यात येत होती. याही पुढे जाऊन नेदुरामन सांगतात की एलटीटीई लष्कराकडे गेल्यामुळे रॉ मधील काही अधिकारी चिडले. एलटीटीईवर नियंत्रण असावे ते रॉ चेच असे त्यांना वाटत होते. ते न झाल्यामुळे त्यांनी टेलो या संघटनेकडे आपले लक्ष वळवले. तमिळ प्रश्नात टेलोला झुकते माप मिळावे
यासाठी रॉ चे काही अधिकारी काम करू लागले. याचा परिणाम झाला बंडखोरांच्या गटांचे राजकारण चिघळण्यात. 1986 मध्ये LTTE विरुद्ध EPLF तसेच LTTE विरुद्ध टेलो यांच्यात हिंसक चकमकी झाल्या. त्याला रॉ चे हे धोरण कारणीभूत असल्याचे नेदुमारन यांचे म्हणणे आहे. ते कितपत खरे आहे हे ताडून पाहणे आज अवघडच आहे. एक मात्र खरे की त्या काळात भारत सरकारकडून तमिळ बंडखोरांसाठी ठिकठिकाणी प्रशिक्षण शिबिरे स्थापन करण्यात आली होती. त्यांची माहिती आपणास मिळते ती पुन्हा जैन आयोगापुढे आलेल्या एका पत्रातून. हे पत्र आहे 9 फेब्रुवारी 1986 चे. तमिळनाडूचे पोलीस महासंचालक गुप्तचर के. मोहनदास यांनी तमिळनाडूच्या मुख्य सचिवांना ते पाठवले होते. त्यानुसार तंजावर, सालेम, मदुराई, रामनद आदी भागांत LTTEची 6 शिबिरे होती. त्यात शस्त्रे चालवणे, पोहणे, बोटी चालवणे आदी गोष्टी शिकवल्या जात होत्या. LTTE प्रमाणेच अन्य संघटनांसाठीही अनेक स्वतंत्र शिबिरे उभारण्यात आली होती. या सर्व शिबिरांतून त्यावेळी 3179 पुरुष आणि 184 महिला बंडखोरांना प्रशिक्षित करण्यात येत होते. प्रशिक्षणानंतर त्यांना शस्त्रास्त्रांसह गुपचूप श्रीलंकेत पाठवण्यात येत असे. तोवर अजून प्रभाकरन तमिळनाडूतच होता. त्याची LTTE ही एक प्रबळ सशस्त्र संघटना बनली होती. जाफनात सदाशिवम कृष्णकुमार उर्फ कर्नल किट्टू, वावुनियात मथियाश्री आणि त्रिंकोमालीत संतोषम हे स्थानिक कमांडर म्हणून LTTEची जबाबदारी सांभाळत होते. यातील किट्टू हा महत्त्वाचा, अतिशय हुशार आणि तेवढाच क्रूर. भयाचा हत्यारासारखा वापर करायचा तो. वर्तणूक हुकुमशहासारखीच होती त्याची, पण LTTEच्या सहानुभूतीदारांसाठी तो आजही नायक आहे. असंख्य तमिळींच्या रक्ताने त्याचे हात बरबटलेले असले तरी त्याचे पोवाडे आजही तमिळनाडूत गायले जातात. त्याची एक कथा सांगतात. जाफना विद्यापीठात त्याची प्रेयसी सिंथिया वैद्यकीय शिक्षण घेत होती. 1989 च्या नोव्हेंबरमध्ये अरुणगिरीनाथन विजिथन नावाच्या एक विद्यार्थ्याने तिची छेड काढली. ते समजताच संतापलेल्या किट्टूने विजिथनचे अपहरण केले. किट्टूच्या माणसांनी विजिथनला उचलले. त्यावरून विद्यापीठात आंदोलन उसळले. अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले. किट्टू जाऊन त्या विद्यार्थ्यांना भेटला. त्यांना आश्वासन दिले की आपण विजिथनचा शोध लावू, पण तुम्ही पहिल्यांदा आंदोलन थांबवा, वर्गात जाऊन बसा. पण एक विद्यार्थी काही त्याचे ऐकायला तयार नव्हता. किट्टूने कसेबसे त्यांना शांत केले. त्यानंतर लवकरच विजिथनचा मृतदेह सापडला आणि 2 महिन्यांनी त्या आंदोलक विद्यार्थ्याचीही हत्या करण्यात आली. किट्टू तेव्हा 28 वर्षांचा होता. अशा या किट्टूने काही काळ रॉ च्या गुप्तचरांनाही खेळवले होते. रॉ चा असा समज होता की तो LTTE मधील आपला खबऱ्या आहे. रॉ चे प्रमुख गौरीशंकर वाजपेयी, कार्यकाल 1990 ते 91, यांनी तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांना तसे सांगितले होते. पण राजीव हत्या प्रकरणातील CBIच्या चौकशी पथकाचे प्रमुख के. राघोथमन काही वेगळेच सांगतात. कॉन्स्पिरसी टू किल राजीव गांधी या पुस्तकात ते लिहितात, किट्टू हा कधीही रॉ चा खबऱ्या नव्हता. प्रभाकरनचा उजवा हात होता तो. आपण रॉ साठी काम करतो असे भासवून त्याने उलट रॉ प्रमुखांनाच आपला खबऱ्या बनवले होते. ही अर्थातच अतिशयोक्ती म्हणता येईल. पण एक खरे की राजीव हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी मे 22 रोजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी बोलावलेल्या राजकीय घडामोडींविषयक कॅबिनेट समिती च्या CCPA च्या बैठकीत बोलताना वाजपेयी हेच सांगत होते की LTTEचा यात काहीही हात नाही. याचा अर्थ एवढाच घ्यायचा की किट्टूने वाजपेयींना हातोहात बनवले होते. राजीव हत्याकटात त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. त्या घटनेनंतर 1993 मध्ये रॉ नेच त्याचा काटा काढला. किट्टूच्या त्या थरारक शेवटाची सुरुवात होते ती 13 मार्च 1987 या दिवसापासून. त्या दिवशी तो त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी जाफना विद्यापीठात चालला होता. अचानक त्याच्या जीपवर गोळीबार झाला.
त्यापाठोपाठ जीपवर एक हातबॉम्ब टाकण्यात आला. त्या हल्ल्यात किट्टूचे 2 अंगरक्षक मारले गेले. किट्टू सुदैवी, त्याच्या जीवावर आलेले, पायावर निभावले. त्याचा उजवा पाय इतका जायबंदी झाला, की नंतर तो कापून टाकावा लागला. हा हल्ला कोणी केला होता, ते आजही अज्ञातच आहे. काहींच्या मते, खुद्द प्रभाकरनेच तो घडवून आणला होता. जळत होता तो किट्टूच्या लोकप्रियतेवर. शिवाय संघटनेतील कोणी प्रेम करायचे नाही, हा त्याचा नियम. तोही किट्टूने मोडला होता. एलटीटीईने मात्र त्या हल्ल्याबद्दल EPRLF आणि टेलो या तमिळ संघटनांना जबाबदार धरले. त्या संघटनेच्या काही बंडखोरांना एलटीटीईने पकडून कंदन करुणाई येथील बंदीशाळेत ठेवले होते. किट्टूवरील हल्ल्याची बातमी समजताच संतापलेल्या त्याच्या एका साथीदाराने, अरुण नावाच्या एका स्थानिक कमांडरने, हातात AK-47 रायफल घेतली. त्या बंदीशाळेत तो घुसला आणि गोळ्या घालून त्याने या बंडखोरांची कत्तल केली. 65 तमिळी बंडखोरांना ठार मारले त्याने. पाय कापला गेला आणि किट्टूची लष्करी कारकीर्द संपली. प्रभाकरने त्याला पुढील उपचारांसाठी चेन्नईला पाठवले. याच काळात 29 जुलै 1987 रोजी भारत, श्रीलंका यांच्यात शांतता करार झाला. श्रीलंकेने तमिळबहुल भागातून आपले सैन्य मागे घ्यावे आणि तमिळ बंडखोरांनी शस्त्रे खाली ठेवावीत, असे त्यात ठरले. पण त्या करारात LTTE सामील नव्हती. त्यांनी शस्त्रसंधीला नकार दिला. परिणामी LTTEकडून शस्त्रे काढून घेण्यासाठी भारताला सैन्य पाठवावे लागले. करारातील ती एक अटच होती. तरीही प्रभाकरनचे मन वळवण्याचे चे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी च्या अधिकाऱ्यांनी किट्टूची मदत घेतली. प्रभाकरन तेव्हा वण्णी नावाच्या भागातील जंगलात लपून बसलेला होता. त्याच्याशी बोलणी करण्यासाठी तिकडे किट्टूने त्याच्या प्रतिनिधीला पाठवावे, असे ठरले. जॉनी हा किट्टूचा प्रतिनिधी होता. च्या अधिकाऱ्यांनी त्याला हवाई दलाच्या विमानाने चेन्नईतून श्रीलंकेत नेले. तेथे वावुनिया येथे त्याला सोडण्यात आले. तेथून तो जंगलात प्रभाकरनला गाठण्यासाठी जाणार होता. किट्टू आणि चे अधिकारी यांच्यातील चर्चेची माहिती तो देणार होता. पण या सगळ्या प्रकरणात आणि भारतीय शांतीसेना यांच्यात काही ताळमेळच नव्हता. परिणामी जॉनी जेव्हा जंगलातून सायकलवर चालला होता, तेव्हा तेथे दबा धरून बसलेल्या भारतीय जवानांनी त्याला गोळ्या घालून ठार मारले. आणि LTTE यांच्यातील चर्चेची ती समाप्ती होती. या घटनेनंतर किट्टूला चेन्नईमध्ये अटक करण्यात आली. त्याविरोधात त्याने कोठडीत उपोषण सुरू करण्याची धमकी दिली. अजूनही तमिळनाडूतील जनता त्याच्या बाजूने होती. सरकारचे LTTEबाबतचे धोरणही अद्याप कठोर बनलेले नव्हते. ऑक्टोबर 1988 मध्ये किट्टूला सोडून देण्यात आले. त्याला जाफनात तडीपार करण्यात आले. श्रीलंकेतील जंगलात किट्टूचा पाय त्याला त्रास देऊ लागला. त्या सुमारास श्रीलंकेतील प्रेमदास सरकार आणि LTTE यांच्यात वाटाघाटी सुरू होत्या. त्याचा फायदा घेऊन प्रभाकरने किट्टूला लंडनला उपचारासाठी पाठवले. परंतु तेथे उपचाराऐवजी त्याने वेगळेच उद्योग सुरू केले. लंडन वास्तव्यात त्याने राजीव हत्येचा कट रचल्याचे सांगितले जाते. शिवरासन हा राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांच्या गटाचा प्रमुख. त्याची चेन्नईतील राहण्याची, त्याच्या मदतीसाठी काही भारतीय नागरिकांना तयार करण्याची व्यवस्था किटने लंडनहून केली. त्याचबरोबर त्याने ब्रिटनमधील तमिळ नागरिकांकडून LTTEसाठी निधी उभारण्यासही सुरुवात केली. धाकदपटशाने खंडणीच वसूल करत होता तो तेथे. त्याबाबत तक्रारी आल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्याची हकालपट्टी करण्याचे ठरवले. तशी नोटीस मिळताच किट्टूने ब्रिटन सोडले आणि स्वित्झर्लंड, स्वीडन असे करून तो ऑस्ट्रियात व्हिएन्नामध्ये गेला. काही दिवसांनी त्याला प्रभाकरने श्रीलंकेला परत बोलावले. त्यासाठी तो सिंगापूरला गेला. राजीव गांधी यांची हत्या होऊन 2 वर्षे झाली होती. हत्येच्या कटाचे धागेदोरे हाती आले होते. किट्टूचे नाव पुढे आले होते. च्या निशाण्यावर तो होताच. तो श्रीलंकेला पोहोचला असता तर च्या हाती लागणे कठीणच झाले असते. त्याचा प्रयत्नही तोच होता. त्यासाठी प्रथम सिंगापूरहून तो थायलंडला गेला. तेथे फुकेट बंदरात त्याच्या स्वागतासाठी ISIचे एजंट होतेच. शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र,
या न्यायाने ISIने आता LTTEच्या गळ्यात हात घातले होते. त्या कामी हरकत उल मुजाहिदीन या संघटनेला ISIने नेमले होते. त्यांच्याकडून LTTEला शस्त्रपुरवठा करण्यात येत होता. 1993च्या त्या जानेवारी महिन्यातही LTTEसाठी शस्त्र घेऊन चाललेली एक 400 टनी नौक फुकेट बंदरात उभी होती. तिचे नाव MV याहता. शस्त्रे आणि दारुगोळा यांनी खचाखच भरलेल्या या नौकेतूनच किट्टू जाफनाला निघाला होता. त्याला हे माहीत नव्हते, परंतु त्या जहाजाच्या हालचालींवर रॉ ची नजर होती. S. सुबैया यांच्या नेतृत्वाखालील रॉ ची मॉनिटरिंग डिव्हिजन LTTEचे सर्व संदेश टिपत होती. फुकेटहून निघून ती नौक बंगालच्या उपसागरात आल्यानंतर भरसमुद्रात तिचे नामांतर करण्यात आले. याहता या नावातील सुरुवातीचे Y आणि शेवटचे A ही अक्षरे पुसण्यात आली. आता तिचे नाव झाले होते MV याहत. भारतीय नौदलाच्या गस्तीनौकांना फसवण्यासाठी हे करण्यात आले होते. रात्रीच्या प्रवासात तर नौकेवरचे नेव्हिगेशन दिवे ही विझवण्यात येत असत. अंधारातून आपण निसटून जाऊ असा त्यांचा कयास होता. जानेवारी 13, 1993 रोजी ती चेन्नईपासून 700 किलोमीटर दूर समुद्रात येताच भारतीय युद्धनौकेने तिला घेरले. त्यानंतर पुढे काय झाले याच्या वेगवेगळ्या कहाण्या सांगण्यात येतात. भारतीय संरक्षण मंत्रालयाने 16 जानेवारी 1993 रोजी प्रस्तुत केलेल्या निवेदनानुसार आहत संशयास्पद पद्धतीने प्रवास करत होती. ते पाहून 6 जानेवारीपासूनच नौदलाच्या गस्तीनौका तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होत्या. तिच्याशी रेडिओने संपर्क साधण्यात आल्यानंतर तिच्यात शस्त्रे आणि दारुगोळा असल्याचे समजले. तेव्हा नौदलाची आणखी मदत मागवण्यात आली. त्या नौकेला शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु चेन्नईपासून 12 नॉटिकल मैल दूर असताना त्या नौकेतील काही लोकांनी खाली उड्या मारल्या. त्यानंतर नौकेतील दारुगोळा उडवून देण्यात आला. त्यात किट्टू आणि त्याचे काही सहकारी यांचा अंत झाला. त्यांनी आत्महत्या केली असे सांगण्यात येते. रॉ ची मॉनिटरिंग डिव्हिजन राजीव हत्या प्रकरणात अपयशी ठरली होती. पण त्या हत्येचा एक सूत्रधार किट्टू याला मारण्यात सहाय्यभूत होऊन त्यांनी राजीव हत्येचा बदला घेतला होता. किट्टूच्या मृत्यूने LTTEचे मोठेच नुकसान झाले. प्रभाकरन सुडाने पेटला होता, पण मानसिकदृष्ट्या असुरक्षितही बनवले होते त्याला त्या घटनेने. आपल्याभोवती फितुरांचे जाळे निर्माण झाले आहे असे त्याला आता वाटू लागले होते. महात्या हा त्याचा जवळचा सहकारी, पण तोही फितूर झाल्याचा. किट्टूच्या हालचाली त्यानेच भारतीय गुप्तचरांना कळविल्याचा संशय होता त्याचा. कोण होता हा महात्या? त्याचे मूळचे नाव गोपालस्वामी महेंद्रराजा. तो प्रभाकरनचा नातेवाईक होता. वागणे बोलणे एखाद्या सभ्य गृहस्थासारखे, म्हणूनच त्याचे टोपणनाव पडले होते महात्या, सभ्य गृहस्थ. 1987 मध्ये प्रभाकरने त्याला LTTEचे उपप्रमुखपद बहाल केले होते. एवढेच नव्हे तर 1989 मध्ये LTTEने जेव्हा पीपल्स फ्रंट ऑफ लिबरेशन टायगर्स या राजकीय पक्षाची स्थापना केली, तेव्हा त्या अल्पजीवी पक्षाचे प्रमुखपदही महात्याकडे देण्यात आले होते. पण महात्याचे संघटनेतील प्रस्थ वाढत गेले. तसतशी प्रभाकरनच्या मनात त्याच्याविषयी अढी निर्माण होत गेली. तशात तमिळ प्रश्न शांततेने सुटेल असे महात्याला वाटू लागले होते. शांतीसेनेविरुद्ध एकीकडे लढत असतानाच दुसरीकडे तो श्रीलंकेतील प्रेमदास सरकारशी गुपचूप शांतीचर्चा करत होता. एरवी प्रभाकरने त्याला लागलीच विरोध केला असता. श्रीलंका सरकारबरोबर कोणतीही चर्चा करण्याची त्याची तयारीच नव्हती. पण तरीही तो यावेळी महात्याला विरोध करत नव्हता, कारण तो अतिशय चलाख होता. त्याला हे माहीत होते की प्रेमदास यांनाही श्रीलंकेत शांतीसेना नको होती. तेही शांतीसेनेचे शत्रू बनले होते. प्रभाकरने शत्रूच्या शत्रूला तुर्तास मित्र बनवले. त्याचा LTTEला फायदाच झाला. ज्या श्रीलंका सरकारच्या बोलावण्यावरून भारतीय शांतीसेना आली होती, LTTE विरुद्ध लढत होती, त्या सेनेविरुद्ध लढण्यासाठी प्रेमदास यांचे श्रीलंका सरकार LTTEला शस्त्रपुरवठा करत होते. शांतीसेनेच्या हालचालींची माहिती श्रीलंकेची
नॅशनल इंटेलिजन्स ब्युरो ही गुप्तचर संस्था प्रभाकरनला पुरवत होती. असे असले तरी प्रभाकरनच्या मनात पडलेली महात्तयाबाबतच्या संशयाची ठिणगी विझली नव्हती. तिचा भडका उडाला चेन्नईतून प्रकाशित होणाऱ्या द हिंदू च्या जुलै 24, 1989 च्या अंकातील एका बातमीने. तिचा मथळा होता, प्रभाकरन रिपोर्टेड किल्ड इन शूटआउट. बातमी अशी होती की प्रेमदास सरकारबरोबर समझोता करण्याच्या मुद्द्यावरून महात्तया आणि प्रभाकरन यांच्यात वाद झाला. तो एवढा भडकला की त्या दोघांच्या गटांत हिंसक संघर्ष उसळला. चकमकी झडल्या, अनेक जण मारले गेले. त्यात अशाच एका चकमकीत प्रभाकरन आणि किट्टूचाही मृत्यू झाला. खूप थोड्या बातम्या खरोखरच खळबळजनक असतात. ही बातमी त्यातली होती. तमिळनाडू, श्रीलंका, तेथील सरकारे, नागरिक, लष्कर या सगळ्यांसाठीच ती धक्कादायक होती. तिने एलटीटीईच्या दहशतवाद्यांत गोंधळ माजला आणि या बातमीचा हेतू तोच होता. त्यासाठीच तर रॉ नेच ती बातमी पेरली होती. त्यांना एलटीटीईचा पाया डळमळीत करायचा होता. पण तिने वेगळाच परिणाम झाला. प्रभाकरन सावध झाला. आपल्याला खतम करण्याचे भारताचे मनसुबेच त्या बातमीमधून उघड झाल्याचे त्याला वाटले. केवळ प्रभाकरनलाच नव्हे तर जनता दलाचे नेते जॉर्ज फर्नांडिस यांनाही तसेच वाटत होते. ते एलटीटीईचे समर्थक, त्यामुळे त्यांना प्रभाकरनची चिंता वाटणे साहजिकच होते. त्याला ठार मारण्याच्या योजनेचा एक भाग म्हणूनच भारतीय गुप्तचर संस्थांनी ही अफवा पेरली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला होता. एवढेच नव्हे तर त्या संशयाला आधार असल्याचे त्यांनी थेट राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांना पत्र लिहून कळवले होते. ही बातमी, त्यावरची फर्नांडिस यांच्यासारख्या बड्या नेत्यांची वक्तव्ये, प्रभाकरनच्या मनातील संशयाचे बीज फोफावत चालले होते. पुढे राजीव हत्याकटाच्या आरोपपत्रात महात्तयाचे नावही नसल्याचे पाहून तर प्रभाकरनची खात्रीच पटली की तो रॉ चा एजंट आहे, गद्दार झाला आहे. पण तो खरेच रॉ साठी काम करत होता का? याचे उत्तर आहे होय. साधारणत 1989 पासूनच रॉ ने त्याच्यावर जाळे टाकले होते. त्यावेळी कोलंबोमध्ये चंद्रन हे रॉ चे अधिकारी काम करत होते. ते कॅबिनेट सचिवालयातील अतिरिक्त सचिव आणि श्रीलंकेतील रॉ चे प्रमुख. त्यांचे आणि एलटीटीईचे नाते तसे जुने. प्रारंभीच्या काळात प्रभाकरन जेव्हा तमिळनाडूत होता तेव्हापासून त्यांचे महात्तयाशी जवळचे संबंध होते. या चंद्रन यांनीच महात्तयाचे मन वळवले होते. एलटीटीई चळवळीला आतून पोखरण्याबरोबरच प्रभाकरनची हत्या करून संघटनेवर पूर्ण ताबा मिळवण्याचे काम त्याच्यावर सोपवण्यात आले होते. आणि तो ते करतही होता. प्रभाकरनचा त्याच्यावरचा संशय जसजसा वाढू लागला तसतशी त्याने महात्तयाला बाजूला करण्यास सुरुवात केली. एलटीटीई मधील दुसऱ्या क्रमांकाचा तो नेता होता. पण आता बेबी सुब्रमण्यम या त्याच्या स्पर्धकाकडे ती जबाबदारी देण्यात आली होती. अशात रॉ आणि नौदल यांच्या कारवाईमुळे किट्टूला आत्मघात करावा लागला. तो मेला आणि महात्तयाचे दिवस भरले. किट्टूच्या मृत्यूनंतर सुमारे महिनाभरातच प्रभाकरनने एलटीटीईचे न्यायालय भरवले. कांगारू कोर्ट च म्हणायचे त्याला. तेथे जो प्रतिवादी तोच न्यायाधीश. महात्तयाच्या अनुपस्थित त्याच्यावर खटला भरण्यात आला. आरोपपत्र ठेवण्यात आले. आता गुन्हेगाराला न्यायासनासमोर उभे करायचे होते. त्यासाठी खास पथक तयार करण्यात आले. एलटीटीईच्या सागरी वाघांचा प्रमुख कमांडर सोसाई हे एलटीटीईच्या मारेकऱ्यांच्या पथकाचे, हिट स्क्वॉडचे प्रमुख. त्यांचा त्यात समावेश होता. त्या पथकाचे नेतृत्व सोपवण्यात आले वरिष्ठ कमांडर पोट्टू अम्मान याच्याकडे. त्यावेळी महात्तयाचा तळ मणिपायमध्ये होता. मार्च 31, 1993 च्या पहाटेची वेळ साधून पोट्टू अम्मानच्या पथकाने त्या तळावर हल्ला चढवला. पाहता पाहता त्यांनी तळाभोवतीच्या पहारेकऱ्यांना निपचित केले. हळूच ते आत शिरले. महात्तया त्यावेळी नुकताच उठून शौचालयात गेला होता. काही वेळाने तो बाहेर पडला तर समोर मारेकरी पथकाचा एक कमांडर सोरनाम उभा. अण्णाने तुम्हाला बोलावलंय, आमच्याबरोबर चला, असे त्याने फरमावले.
तोवर महात्याला आपल्यासमोर काय वाढून ठेवले होते याची पुसटशी शंकाही आलेली नव्हती. तो म्हणाला, तुम्ही व्हा पुढे, मी मागून येतो. पण सोरना मैकेना. त्याने लगेच चलण्याचा आग्रह धरला. त्यावर महात्या चिडला. त्याचा आवाज चढला. ते ऐकून बाहेर उभा असलेला पोट्टू अम्मा आत आला. त्याला पाहिले आणि महात्या सारे काही समजून चुकला. आपल्या पत्नीला काळजी करू नकोस, अण्णा जो काही निर्णय घेतो तो नेहमी योग्यच असतो, असे सांगून महात्या त्यांच्याबरोबर बाहेर पडला. महात्याबरोबरच त्याच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली होती. 19 महिने त्यांची चौकशी चालली. हालहाल करण्यात आले त्यांचे आणि अखेर डिसेंबर 28, 1994 रोजी महात्या आणि त्याच्या 257 साथीदारांना एका नारळीच्या बागेत नेण्यात आले. गोळ्या घालून त्यांना ठार मारण्यात आले. एलटीटीईच्या पद्धतीनुसार ते मृतदेह एका खड्ड्यात टाकण्यात आले आणि वरून त्यांना आग लावण्यात आली. या 257 जणांमध्ये महात्याच्या एका जवळच्या साथीदाराचाही समावेश होता. त्याचे नाव केडी सुरेश. ज्या दिवशी महात्याला पकडण्यात आले त्या दिवशी तो एका महत्त्वाच्या कामगिरीवर गेला होता. त्यात तो यशस्वी झाला असता तर एलटीटीईचा इतिहासच बदलला असता. ती कामगिरी होती प्रभाकरनच्या हत्येची. मोठ्या हुशारीने ती सगळी योजना आखण्यात आली होती. 1990 ते 91 पासून त्या योजनेची इमारत बांधण्यात येत होती. त्यातील महत्त्वाचा भाग होता मारेकऱ्याची निवड. प्रभाकरन एखाद्या कोल्ह्याप्रमाणे धूर्त, स्वत च्या सुरक्षेबाबत अत्यंत दक्ष. त्याच्याभोवती त्याची निवडक विश्वासू फौज असे. त्याच्यापर्यंत पोहोचायचे कसे? पण महात्याने अतिशय चलाखीने प्रभाकरनच्या एका विश्वासू अंगरक्षकालाच फोडले. सुशीलन त्याचे नाव. महात्याचा संदेश येताच त्याने प्रभाकरनची हत्या करायची असे त्याला सांगण्यात आले होते. प्रभाकरनच्या हत्येची योग्य वेळ रॉ कडून सांगितली जाणार होती. तसे महात्याला कळवण्यात येणार होते. पण त्यात अडचण अशी होती की तो निरोप महात्यापर्यंत पोहोचवायचा कसा? एलटीटीईच्या रेडिओवरून महात्याशी त्याकरता संपर्क साधणे हे धोक्याचे होते. तोंडी निरोप देणे हा त्यातला सोपा मार्ग. परंतु हा निरोप्याही श्रीलंकन तमिळीच हवा. शिवाय तो एलटीटीई मधला हवा. ती अडचण सुटली इंजिनियर मुळे. हे माणिकवासगम महेंद्रजा या तमिळ दहशतवाद्याचे टोपणनाव. जाफना किल्ल्यातील चकमकीत त्याचा एक पाय तुटला होता. त्यामुळे एलटीटीईच्या फौजेतून त्याला बाहेर पडावे लागले. नंतर काही दिवसांनी जयपूर फूट बसवून घेण्यासाठी तो चेन्नईला गेला. राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी तेव्हा धरपकड सुरू होती. त्यात संशयावरून या इंजिनियरलाही पकडून कोठडीत टाकण्यात आले. त्यात सुमारास तो रॉ गुप्तचरांच्या नजरेस पडला. रॉ च्या चेन्नई स्टेशनमध्ये त्याच्या नावाची फाईल होतीच. गुप्तचरांनी हळूहळू त्याला विश्वासात घेतले, वळवले, फितवले. रॉ साठी काम करण्यास तो तयार झाला. राजीव हत्या रोखू न शकल्याचे शल्य रॉ अधिकाऱ्यांच्या मनात होतेच. त्यांना त्याचा बदला घ्यायचा होता. महात्याला तसा निरोप देण्याची वेळ आता आली होती. मार्च 93 मध्ये त्यांनी तो निरोप घेऊन इंजिनियरला श्रीलंकेत पाठवले. पण त्याचे दुर्दैव असे की जाफनात फिरत असताना पोट्टू अम्मांच्या गुप्तचरांची नजर त्याच्यावर पडली. कसल्याशा संशयाने त्यांनी इंजिनियरवर पाळत ठेवणे सुरू केले. महात्याला पकडण्यात आले मार्च 31 रोजी. त्याच्या 3 दिवस आधी इंजिनियर महात्याला भेटला होता. त्या भेटीमुळे पोट्टू अम्मांच्या हेरांचा संशय अधिकच वाढला. महात्याला भेटून बाहेर पडताच त्यांनी इंजिनियरला अटक केली. पण त्यापूर्वी त्याने त्याचे काम केले होते. प्रभाकरनची हत्या करा आणि श्रीलंकेतील ईशान्य स्वायत्त प्रदेशाचे नेतृत्व स्वीकारण्याची तयारी करा. हा रॉ चा संदेश त्याने महात्याला दिला होता. तो संदेश मिळताच त्याने आपला विश्वासू साथीदार केडी सुरेश याला बोलावले. सुरेश याने प्रभाकरनच्या तळावर जाऊन सुशीलन या मारेकऱ्याला इशारा द्यायचा असे त्यांचे ठरले. त्यानुसार सुरेश निघाला, परंतु त्याला वाटेतच पकडण्यात आले. त्याचा निरोप मारेकऱ्यापर्यंत पोहोचलाच नाही. प्रभाकरनच्या हत्येची एक योजना फसली. महात्या हा महत्त्वाचा एजंट पकडला गेला.
आणि त्यानंतर काही दिवसातच तमिळनाडूत एक नाट्यमय घटना घडली. एलटीटीईचे 14 दहशतवादी वेल्लोर तुरुंग फोडून पसार झाले. तमिळनाडू पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी जंगजंग पछाडले, परंतु ते हाती लागले नाहीत. एलटीटीईच्या भारतीय समर्थकांच्या मदतीने 2 स्पीड बोटींमधून ते श्रीलंकेला पसार झाले. एखाद्या नायकाप्रमाणे त्यांचे स्वागत झाले श्रीलंकेत. आता ते लवकरच प्रभाकरनला भेटण्यासाठी जाणार होते. तेवढ्यात श्रीलंकेतून एलटीटीईच्या जाफन्यातील कार्यालयात एक पत्र येऊन पडले. बॉम्बस्फोटच झाला त्या पत्राने. एलटीटीईच्या गुप्तचरांकडे ते पत्र देण्यात आले. त्यांनी प्रभाकरनला त्याची माहिती दिली आणि काही दिवसातच त्या 14 हिरोना पकडण्यात आले. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीने प्रभाकरनलाही ची ताकद काय आहे याचा अंदाज आला असेल. एलटीटीईच्या त्या 14 दहशतवाद्यांना नेच पाठवले होते. ते मूळचे महात्याच्या मारेकरी पथकाचे सदस्य होते. वेल्लोर तुरुंग फोडून ते पसार झाल्याचे केवळ नाटक करण्यात आले होते. त्याचे पहिले 2 अंक कमालीचे यशस्वी झाले होते. कुणाला काडीमात्र संशय आला नव्हता त्यांचा. ते पत्र भारतातून आले नसते तर ते 14ही जण प्रभाकरनपर्यंत सहज पोहोचले असते. तेथे गेल्यानंतर काय करायचे हे अधिकाऱ्यांनी त्यांना पढवले होतेच. प्रभाकरनच्या शयनगृहात बॉम्ब पेरून ते त्याला मारणार होते, पण त्या पत्राने त्यांचे बिंग फोडले. भारतातलेच कोणीतरी एलटीटीईला फितूर झाले होते. अशा गद्दारांची कमतरता नव्हती भारतात. अगदी मध्येही तसा एक फितूर होता. उन्नीकृष्णन त्याचे नाव. मध्ये प्रतिनियुक्तीवर काम करणारा पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाचा IPS अधिकारी होता तो. या फितुरीबाबत शंका येण्यास सुरुवात झाली होती 1985 मध्ये. जून 18, 1985 रोजी श्रीलंका आणि तमिळ बंडखोर यांच्यामधील शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पुढच्याच महिन्यात 8 ते 13 तारखेच्या दरम्यान थिंपूमध्ये श्रीलंका सरकार, तमिळ पक्ष आणि तमिळ बंडखोरांच्या विविध संघटना यांच्याशी वाटाघाटी सुरू झाल्या, पण त्या फसल्या. मग पुन्हा 12 ऑगस्टपासून बोलणी सुरू झाला. त्यावेळी गृहमंत्री होते पी. चिदंबरम. राजीव सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते या वाटाघाटींमध्ये सहभागी झाले होते. त्या चर्चेच्या वेळी त्यांना सातत्याने प्रश्न पडायचा की भारत आणि तमिळ गट यांच्यात काय बोलणे झाले आहे याची नेमकी माहिती श्रीलंकेच्या शिष्टमंडळाला आधीच कशी असते. भारताने जे हुकमाचे पत्ते फेकण्याचे ठरवलेले असते ते कोलंबोला आधीच कसे समजतात. वाटाघाटींमध्ये समोरच्याला चकित करून आपले म्हणणे मान्य करायला लावण्याचे एक धक्कातंत्र अवलंबले जाते. पण येथे धक्के बसत होते ते चिदंबरम यांनाच. कोणीतरी आपली सर्व माहिती, आपल्या सर्व चाली श्रीलंकेला पुरवत होते. एवढेच नव्हे तर श्रीलंकेतील तमिळ बंडखोरांसाठी भारताने उभारलेल्या प्रशिक्षण शिबिरांची माहितीही अमेरिकेकडे होती. आणि ती शिबिरे बंद करावीत यासाठी अमेरिकेकडून भारतावर दबाव आणला जात होता. J.N. दीक्षित हे तेव्हाचे श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त. ते सांगतात की अशी काही शिबिरे नाहीतच, अशी भारताची अधिकृत भूमिका होती. पण अमेरिकेकडे केवळ त्या शिबिरांची माहितीच नव्हती, तर त्यांची उपग्रहातून काढलेली छायाचित्रेही होती. चेन्नईतील च्या मिशनचे प्रमुख के.व्ही. उन्नीकृष्णन यांनी भारतीय अधिकाऱ्यांना स्पष्टच सांगितले होते की भारताने शिबिरांचे अस्तित्व नाकारण्याची भूमिका कायम ठेवली तर अमेरिका ती छायाचित्रे माध्यमांतून जाहीर करून भारताची नाचक्की करेल. तेव्हा प्रश्न निर्माण झाला की अमेरिकी उपग्रहांना छायाचित्रे काढण्यासाठी त्या ठिकाणांचे नेमके स्थान, त्यांचे अक्षांश, रेखांश कळवले तरी कोणीतरी ही सर्व माहिती फोडत होते. कोण होते ते हुडकून काढणे ही अवघड बाब होती. शेवटी आणि IB यांच्या काउंटर इंटेलिजन्स विभागांनी चेन्नईतील जवळजवळ सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. त्या संशयाच्या जाळ्यातून तमिळनाडूचे पोलीस महानिरीक्षक सुद्धा सुटले नव्हते. या सगळ्या संशयितांचे फोन टॅप करण्यात आले. त्यांच्या घरांत, कचेऱ्यात रेकॉर्डिंग मशीन बसवण्यात आली. मोठीच मोहीम होती ती.
एकेकाचे सर्व आयुष्य उलटे पालटे करून त्याची तपासणी करण्यात येत होती. जे स्वच्छ होते त्यांच्या नावांवर फुली मारली जात होती. असे करता करता अखेर उरला तो एकच अधिकारी, के. व्ही. उन्नीकृष्णन. वय 47. चेन्नईतील रॉ. च्या मिशनचा प्रमुख. श्रीलंका आणि तमिळ समस्येचा तज्ज्ञ माहितगार. तसा थेट रॉ. चा अधिकारी नव्हता तो. त्याची हुशारी पाहून रॉ. मध्येच सामील होण्याची ऑफर देण्यात आली होती त्याला. पण त्याने ती नाकारली. रॉ. मध्ये तो प्रतिनियुक्तीवर आला. काउंटर इंटेलिजन्स विभागातील गुप्तचरांनी आता त्याच्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आणि अखेर तो सापडलाच. कागदोपत्री पुराव्यांनी, गुपचूप काढण्यात आलेल्या विविध छायाचित्रांनी त्याच्या फितुरीवर शिक्कामोर्तब केले. तेव्हा रॉ. च्या प्रमुखपदी होते महाराष्ट्रातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी एस. ई. जोशी. त्यांच्यासाठी आपल्याच एका अधिकाऱ्याची ही फितुरी अत्यंत वेदनादायक होती. त्याच्या फितुरीबाबत खात्री पटताच त्यांनी त्याच्याभोवतीचे जाळे आवळण्यास सुरुवात केली. एकडे भारत श्रीलंका करार अंतिम टप्प्यावर आला होता. आणखी काही दिवसांनी त्यावर सह्या होणार होत्या. त्याच्या आत त्याला आत घेण्याचा निर्णय घेतला. जोशी यांनी पंतप्रधानांना तशी कल्पना दिली. रॉ. ला देशांतर्गत कारवाईचे, कोणाला अटक करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे त्यासाठी दिल्ली पोलिसांची मदत घेण्यात आली आणि अखेर जुलै 31, 1987 रोजी उन्नीकृष्णनला अटक करण्यात आली. रॉ. प्रमुख जोशी यांचा तो सेवेतील अखेरचा दिवस होता. त्याच दिवशी ते निवृत्त झाले. उन्नीकृष्णन याच्या चौकशीतून जे समोर आले ते सारेच धक्कादायक होते. भारताकडून तमिळ बंडखोरांना केली जाणारी आर्थिक मदत, गुप्तपणे पुरवली जाणारी शस्त्रसामुग्री, श्रीलंकेच्या आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यांवरील बंडखोरांच्या लपण्याच्या जागा, रॉ. च्या एजंटांची नावे अशी महत्त्वाची माहिती तो सीआयएला पुरवत होता. भारत श्रीलंका चर्चेच्या वेळी भारतीय मंत्री आणि अधिकारी श्रीलंकन तमिळींशी जी चर्चा करत त्याचा तपशीलही तो सीआयएला कळवत असे. सीआयएकडून ती माहिती श्रीलंकेला दिली जात असे. त्यामुळे त्या चर्चेत नेहमीच श्रीलंकेचे पारडे वर असे. ओन्नी हा एक महत्त्वाचा रॉ. एजंट. चेन्नईतील रॉ. च्या कारवायांचे नेतृत्व त्याच्याकडे सोपवण्यात आलेले होते. त्याआधी तो कोलंबोमध्ये होता. तेथील तमिळी बंडखोरांच्या विविध गटांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. आणि त्याने ती चांगल्या पद्धतीने पारही पाडली होती. अशी ही भरवशाची, कामाची व्यक्ती. ती फितूर झाली तरी कशी? सीआयएने त्याला आपल्या गळाला लावले तरी कसे? ओन्नीवर हा गळ टाकण्यात आला होता 1981 मध्ये. त्या साली नुकतीच त्याची कोलंबोत रॉ. चा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. एकमेकांच्या दूतावासांतील, उच्चायुक्तालयांतील वा तत्सम अन्य कचेऱ्यांतील अधिकाऱ्यांवर सगळेच देश नजर ठेवून असतात. त्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची एखादी दुखरी नस शोधावी, त्यांचा एखादा दुर्गुण हेरावा. एखादा अधिकारी आपल्या वरिष्ठांवर नाराज असतो, एखाद्याला भलतीच काही व्यसने असतात. ते सारे हुडकावे आणि हळूहळू त्याला विश्वासात घेऊन आपल्या बाजूने वळवावे, असे प्रयत्न सातत्याने सुरू असतात. अमेरिकेच्या कोलंबोतील कौन्सुलेटमधील एका अधिकाऱ्याची नजर अशाच प्रकारे ओन्नीवर पडली. हा माणूस फुटला तर आपल्या मोठ्या कामाचा ठरू शकेल, हे ओळखून त्याने त्याच्याशी घसट वाढवण्यास सुरुवात केली. त्याचे रूपांतर हळूहळू मैत्रीत झाले. ओन्नीचा रंगेल भानगडखोर स्वभाव त्या अमेरिकी अधिकाऱ्याच्या लक्षात आला होता. त्या अधिकाऱ्याने त्याचा फायदा घेतला. ओन्नीला बाहेरख्यालीपणा करण्यास त्याने उद्युक्त केले. काही महिलांशी त्याचे विवाहबाह्य संबंध निर्माण व्हावेत, यासाठी त्याला सहाय्य केले. 3-4 वर्षांनी ओन्नीची बदली भारतात झाली. काही काळ तो नवी दिल्लीत होता. त्यानंतर त्याला चेन्नईत पाठवण्यात आले. या 3-4 वर्षांत त्याच्याबाबत सीआयएने जे काही केले, त्याला म्हणतात ॲसेट तयार करणे. आता त्याचा उपयोग करण्याची वेळ आली होती. याचे कारण ओन्नीच्या कामाचे स्वरूप. श्रीलंका, भारत संबंधांच्याच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे होते. त्यामुळेच साधारणत
1985 मध्ये सीआयएने त्यांचे ऑपरेशन हनी ट्रॅप सुरू केले. एके दिवशी त्याला मुंबईतून एक दूरध्वनी आला. एक महिला होती त्यावर. पॅन ॲम या अमेरिकी विमान कंपनीतली ती हवाई सुंदरी. ती सांगत होती की श्रीलंकेतील अमेरिकेच्या त्या अधिकाऱ्याने तिला उन्नीला फोन करायला सांगितले होते. कधी फार एकटे वाटले की उन्नीला फोन कर, असे त्याने सांगितले होते. तिचे हे बोलणे ऐकून उन्नी हुरळून गेला. लागलीच त्याने चेन्नईहून मुंबईला जाणारे विमान पकडले. तिला भेटला. त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. पाहता पाहता त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. अशातच एके दिवशी तिने त्याला सिंगापूरचे विमान तिकीट पाठवले. म्हणाली की विमान कंपनीकडून तिला भेट म्हणून तिकिटे मिळाली आहेत, तर आपण सिंगापूरला फिरायला जाऊया. उन्नी तिच्या सहवासाचा भुकेला होताच. तो गेला. सिंगापूरमध्ये एका हॉटेलात ते एकत्र राहिले. तेथे सीआयएने गुप्त कॅमेरे लावून ठेवलेले होतेच. त्या दोघांची नको त्या अवस्थेतील छायाचित्रे त्या कॅमेऱ्याने अलगद टिपली. या सर्व ऑपरेशनमध्ये ती हवाई सुंदरी अर्थातच सामील होती. उन्नीला अशा प्रकारे हनी ट्रॅप मध्ये अडकवल्यानंतर सीआयएच्या एका अधिकाऱ्याने त्याला गाठले. त्याला ती छायाचित्रे दाखवली. आम्ही सांगतो ती कामे करा, अन्यथा ही रंगीत छायाचित्रे तुमच्या सौभाग्यवतीला दाखवू, अशी धमकी त्याने दिली. उन्नी घाबरला आणि त्याने सीआयएसाठी काम करण्याची तयारी दर्शवली. माहितीच्या बदल्यात पैसे असा तो व्यवहार मग सुरू झाला. उन्नीला नंतर अटक करण्यात आली. तिहार तुरुंगात वर्षभर डांबण्यात आले त्याला. पण न्यायालयात शिक्षा होऊ शकेल एवढे सबळ पुरावे नव्हते सरकारकडे. अखेर त्याला सोडून देण्यात आले. केवळ उन्नीची फितुरीच नव्हे, तर एकूणच श्रीलंका प्रकरण हे च्या इतिहासातील एक अपयशी प्रकरण म्हणावे लागेल. राजीव गांधी यांच्या सल्लागारांची अनाठाई धाडसे, लष्कर आणि गुप्तचर संस्था यांच्यातील समन्वयाचा अभाव, काही गुप्तचर अधिकाऱ्यांची तमिळ बंडखोरांना असलेली सहानुभूती, तत्कालीन श्रीलंका सरकारची भारतविरोधी वृत्ती आणि त्याला सीआयएने घातलेले खतपाणी, अशा अनेक कारणांमुळे श्रीलंकेत भारताच्या परराष्ट्र धोरणाला, भारतीय शांतीसेनेला मात खावी लागली. फार काय, राजीव गांधी यांच्यासारखा पंतप्रधान त्यामुळे भारताला गमवावा लागला.